सॉरी म्हणजे स्वानंदी, घाई गडबडीत तू टाकून दिल्यास का? नाही अगं पण तूच सगळ्यांना गोळ्या बंद करा आणि घरगुती उपाय करा असंच सांगत असतेस ना, मग स्वानंदी अशी न विचारता दुसऱ्यांची औषधं टाकू नयेत ग. अहो पण मी नाही मला माहिती आहे तुझे तुझे काही विचार आहेत, तुला सगळ्यांनी हेल्दी लाईफस्टाईल जगावंसं वाटतं, पण दिस इज नॉट द वे. ही पद्धत नाही. अरे ह्या वर्षानुवर्षाच्या सवयी असतात, ह्या अशा एका झटक्यात नाही बदलता येत. आज वेळच्या वेळी माझ्या बाळाला औषध मिळाली असती तर हा सगळा त्रास वाचला असता त्याचा. काकू एकतर मी त्यांच्या गोळ्या टाकलेल्याच नाहीये. ओके ओके, तू नशील टाकल्या, मग स्टाफ पैकी कोणी टाकल्या असतील. बोलव सगळ्यांना. नारायण, सरिता. नाही एक मिनिट, स्टाफला दोष द्यायची काहीच गरज नाहीये. त्यातलं तर कोणीच असं काही करणार नाही. एक मिनिट, स्टाफला कशाला दोष देत आहे? स्वानंदी मॅडम प्लीज, आणि तुम्ही असं न विचारता एकदम करत जाऊ नका. हो मला मान्य आहे, मी तुम्हाला म्हणत असते गोळ्या बंद करा, पण म्हणून मी हे असं तेच हे असं एकदम अचानक एका क्षणात गोळ्या नाही बंद करतायत. मला माहिती आहे मला तुमच्यासारख्या चांगल्या सवयी नाही आहेत, पण आता हीच माझी लाईफस्टाईल आहे. मनात आलं म्हणून तूप खाल्लं आणि रूप आलं असं होत नाही स्वानंदी मॅडम. जाऊ दे, मला ना आता अजिबात एनर्जी नाही याच्यावरती बोलायची. नको नको, तू त्रास. मी फ्रेश होतो आणि ऑफिसला जातो. आजी खूप महत्वाची मीटिंग. मी जातो, तयार होतो. आरामात दादा. नॉट डन. नाही प्लीज परत असं करू नको. चला पी. विचारा किती त्रास होतोय त्याला. आजी ऐका ना, मी नाही फेकली अहो त्यांची औषधं, खरंच नाही फेकली. अगं माहिती मला, तू असं कधी करणार नाहीस, पण मग यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये ना. कधी कधी सांगू का, असं माझ्या मनात येतं ग की माझ्याच घरातले लोक माझ्या पिंट्याच्या आणि तुझ्या वाईटावर तर नाही आहेत ना. हे बघ, आपणच ना शहाणं व्हायला हवं आणि सांभाळून राहायला पाहिजे का. हा तरी बाण निशाण्यावर लागला. समर आणि स्वानंदीमध्ये फडका उडाला. समरच्या जीवाशी आलं. आता तरी कोणी लाईटली घेणार नाही. पण मम्मा, दादाला काय गरज होती एवढी खटपट करून बाहेर येण्याची? तर जीवाशी आलं म्हटल्यावर तो काहीतरी खटपट करणारच ग. पण मला नेमकं हे कळत नाही, स्वानंदी कशी काय नेमकी तिथे टपकली? मला तर वाटतं तिला वास येतो. बरोबर ऐन वेळेला टपकते ती. आज गेली होती ना सकाळी बाहेर, परत कशाला आली काय माहिती. हेच तर कळत नाहीये ना. ती जर आली नसती ना तर दादा गुदमरून मेला असता आज खोलीतच. पण हे तर कळलं ना आप्पी की समरला स्वानंदीचा इंटरफिअरन्स नकोय. समरलाही कळलं आणि स्वानंदीलाही कळलं. काय ग, काय म्हणतात ते, थेंबे थेंबे तळे साचे. 99 घाव घातल्यानंतर 100व्या घावाला लोखंड सुद्धा तुटतं. तसंच आपल्या 100व्या घावाला समर आणि स्वानंदीचं नातं सुद्धा तुटेल. अहो काय, कुठे कुठे म्हणजे ऑफिसला. मीटिंग राहिल्यात माझ्या 2-3 महत्वाच्या. तुम्ही ऑफिसला चाललाय? बरं हे घ्या, बरं वाटेल जरा. नाही हे असलं काहीतरी नको, मला त्याची सवय नाहीये. आणि माझ्या गोळ्या, माझी औषधं टाकून देऊन काही होणार नाही. हे बघा, मला तुमचं म्हणणं पटतं,
मला माहिती आहे मी हेल्दी नाही आहे, म्हणूनच मला त्या गोळ्यांची गरज लागते. एक मिनिट, मुळात माझं म्हणणं उलटं आहे. मला असं वैयक्तिकरित्या वाटतं तुम्ही हेल्दी आहात म्हणूनच तुम्हाला इतक्या साऱ्या गोळ्यांची गरज नाहीये. आणि हो, तुम्हाला काय वाटतं मी कोणी अशिक्षित मूर्ख बाई आहे का की तुम्हाला न विचारता डॉक्टरांचा सल्ला न घेता तुमच्या अशा गोळ्या बंद करून टाकायला? जाऊ द्या, मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या ज्या आयडियाज आहेत ना त्या आपण एकमेकांबरोबर शेअर करूया आणि मग डिसिजन घेऊया. असं पटकन बदलता येणं मला नाही जमणार. इतक्या वर्षांची सवय आहे माझी, त्यामुळे असं मला एका क्षणात नवीन गोष्टी अडॅप्ट नाही करता येत. ओके. आनंद, आधीच्या मीटिंगचे रिपोर्ट्स आहेत ना, म्हणजे त्याचा काही रेफरन्स लागला तर वापरता येईल आपल्याला. आणि आधीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये झालेले सगळे मॉडिफिकेशन्स. हो, मी ते सगळे कंपाईल करून ठेवलेत आणि क्लायंटला कालच पाठवून ठेवलेत, मेल केले. ओके, गुड. समर, आपली सगळी तयारी झालेली आहे. तसं नाही आनंद, खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे हे. आपल्याला काही झालं तरी सुद्धा मिळायलाच हवं, म्हणून मी परत परत विचारतोय. समर, रिलॅक्स रे. खूप टेन्शन घेण्यात पण काही पॉइंट नाही ना. आणि हे बघ, आपण पूर्ण प्रयत्न करू. ऑफकोर्स आपण पूर्ण प्रयत्न करू. आणि हो, ओके ओके. आणि ही मीटिंग झाली ना की त्या पाठारेचं पण फॉलोअप घेऊया. हां, आणि त्या परेराचं काय झालं, त्याला करायचंय का नाही डील? म्हणजे 17 वेळा नुसत्या मीटिंगच झाल्या, पुढे काहीच घडत नाही. आणि हे असं सगळं एकत्र आलं ना की मग पॅनिक व्हायला होता. ऐक ना, ऐक, तू जरा बस बरं आधी. तू बस आधी, बस. ठीक आहे, पाणी पी. हो. तू आत्ता का पॅनिक होतोयस? शांत हो, रिलॅक्स. तसं नाही रे, तू नसताना मध्ये 2-3 मीटिंग कॅन्सल झाल्या, त्यामुळे त्यांना असं वाटायचं की त्यांना काहीही वाटणार नाही. तू आधी आपण या मीटिंग वरती फोकस करूया का? आपण बाकीचे फॉलोअप घ्यायला पुरेसा वेळ आहे आपल्याकडे. तू ओकेस ना? हा, ओके ओके. खूप स्ट्रेस घेतल्यासारखं वाटतंय तू. तसं नाही रे, रेप्युटेशन आहे आपल्या कंपनीचं. आपण डेडलाईनच्या आधी आपलं कामं पूर्ण करतो. म्हणजे 1 तास जरी उशीर झाला ना तरी त्यांनी आपलं इम्प्रेशन नको खराब व्हायला, याची काळजी वाटते, बाकी काही नाही. समर, मी आहे ना. मी आपल्या कंपनीचं रेप्युटेशन किंवा इम्प्रेशन डाऊन कसं काय होऊ देईल? मी करेन हँडल. तू जरा खात्री बाळ, प्लीज. शांत हो. तुझी खात्री आहेच मला. मग झालं तर अरे खाऊन टाकू आजची मीटिंग आपण. जस्ट एम फॉर द बेस्ट. येस, एम फॉर द बेस्ट. हां ठीक आहे, ओके. क्लायंट आलेत, मी जातो रिसीव्ह करा. थांब. मी त्यांना रिसीव्ह करण्यासाठी जातो. तू शांत हो, रिलॅक्स. मी आलोच. हां.